सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 26 फेब्रुवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी कुणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए संतोष दानवे, ऑप्शन बी विजय भांबळे, ऑप्शन सी राजेश टोपे, ऑप्शन डी मनोज जरांगे पाटील. याचा आन्सर आहे ऑप्शन ए संतोष दानवे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. EY ग्लोबल IPO ट्रेडर्स 2024 अहवालानुसार जगात सर्वात जास्त IPO कोणत्या देशात आले आहेत? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी भारत. तरचा प्रश्न क्रमांक 3. EY ग्लोबल IPO ट्रेडर्स 2024 अहवालानुसार भारतात येणाऱ्या IPO ची संख्या जगात सर्वाधिक किती आहे? ऑप्शन ए 330, ऑप्शन बी 337, ऑप्शन सी 338, ऑप्शन डी 339. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 337. तरचा प्रश्न क्रमांक 4. EY ग्लोबल IPO ट्रेडर्स 2024 अहवालानुसार 2024 मध्ये भारताने IPO द्वारे किती अब्ज डॉलर भांडवल उभारले आहे? ऑप्शन ए 18.8, ऑप्शन बी 15.7, ऑप्शन सी 17.8, ऑप्शन डी 19.9. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 19.9. तरचा प्रश्न क्रमांक 5. कोण लिहिलेल्या प्रेरणादायी गीताला महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे? ऑप्शन ए लोकमान्य टिळक, ऑप्शन बी राम गणेश गडकरी, ऑप्शन सी स्वातंत्र्यवीर सावरकर, ऑप्शन डी नेताजी सुभाषचंद्र बोस. याचा आन्सर आहे ऑप्शन सी स्वातंत्र्यवीर सावरकर. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. भारत आणि कोणत्या देशामध्ये धर्मसंरक्षक हा युद्ध सराव सुरू झाला आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी फ्रान्स. याचा आन्सर आहे ऑप्शन बी जपान. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. RBIने कधी वित्तीय साक्षरता सप्ताह घोषित केला आहे? ऑप्शन ए 24 ते 28 फेब्रुवारी, ऑप्शन बी 25 ते 29 फेब्रुवारी, ऑप्शन सी 23 ते 27 फेब्रुवारी, ऑप्शन डी 21 ते 25 फेब्रुवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 24 ते 28 फेब्रुवारी. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान कोणी वित्तीय साक्षरता सप्ताह घोषित केला आहे? ऑप्शन ए SBI, ऑप्शन बी IMF, ऑप्शन सी वर्ल्ड बँक, ऑप्शन डी RBI. याचा आन्सर आहे ऑप्शन डी RBI. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. झुमोईर बिनदिनी कोणत्या देशाचे पारंपरिक नृत्य आहे? ऑप्शन ए आसाम, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन ए आसाम. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. भारत आणि जपान देशामध्ये कोणता युद्ध सराव सुरू झाला आहे? ऑप्शन ए मलबार, ऑप्शन बी हिंदुस्तान, ऑप्शन सी मैत्री, ऑप्शन डी धर्मसंरक्षक. याचा आन्सर आहे ऑप्शन डी धर्मसंरक्षक. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. ॲडव्हान्टेज आसाम 2.0 समिटचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी हैदराबाद, ऑप्शन सी गुवाहाटी, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन सी गुवाहाटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. भारतातील पहिले अंडरवॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. 71वी वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियन्स स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन ए रेल्वे, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी सर्व्हिसेस. याचा आन्सर आहे ऑप्शन डी सर्व्हिसेस. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. 71वी वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियन्स स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आले होते? ऑप्शन ए हैदराबाद, ऑप्शन बी ओडिशा, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी गोवा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ओडिशा. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. सागर कवच सुरक्षा अभ्यास कुठे आयोजित करण्यात आला आहे? ऑप्शन ए आंध्र प्रदेश, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन ए आंध्र प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप 2025चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन ए आदित्य मेहता, ऑप्शन बी रोहन बोपना, ऑप्शन सी पंकज अडवाणी, ऑप्शन डी PR अश्विन. याचा आन्सर आहे ऑप्शन सी पंकज अडवाणी. तरचा प्रश्न क्रमांक 17. सोलिगा आदिवासी जमात कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन ए कर्नाटक, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी हिमाचल प्रदेश, ऑप्शन डी हरियाणा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए कर्नाटक. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. ग्रीन ट्रान्झॅक्शन अलायन्स इंडिया GTI भारत आणि कोणत्या देशाने सुरू केले आहे? ऑप्शन ए स्वित्झर्लंड, ऑप्शन बी डेन्मार्क, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी अमेरिका. याचा आन्सर आहे ऑप्शन सी डेन्मार्क. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. फर्स्ट इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कार्बन मार्केट नेचर कुठे आयोजित करण्यात आली आहे? ऑप्शन ए न्यूयॉर्क, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी पॅरिस, ऑप्शन डी कोलकाता. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली.
तरचा प्रश्न क्रमांक 20 CEO ऑफ द इयर वर्ल्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए सुंदर पिचई, ऑप्शन बी लक्ष्मण नरसिंग, ऑप्शन सी अरविंद कृष्णा, ऑप्शन डी समीर कनोडिया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी समीर कनोडिया. तरचा प्रश्न क्रमांक 21 कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार दिले आहेत? ऑप्शन ए आयुष्य मंत्रालय, ऑप्शन बी गृह मंत्रालय, ऑप्शन सी आरोग्य मंत्रालय, ऑप्शन डी कृषी मंत्रालय. याचा आन्सर आहे ऑप्शन ए आयुष्य मंत्रालय. तरचा प्रश्न क्रमांक 22 सिडनी क्लासिक 2025चा किताब कोणी जिंकला आहे? ऑप्शन ए अभय सिंग, ऑप्शन बी पंकज अडवाणी, ऑप्शन सी सौरभ घोषाल, ऑप्शन डी वीरचंद. याचा आन्सर आहे ऑप्शन सी सौरभ घोषाल. तरचा प्रश्न क्रमांक 23 भारत आणि कोणत्या देशाने नवी बॉर्डर लाईन स्थापित केली आहे? ऑप्शन ए नेपाळ, ऑप्शन बी बांगलादेश, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन बी बांगलादेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए राम कदम, ऑप्शन बी राजेश विटेकर, ऑप्शन सी सुरेश वरपुडकर, ऑप्शन डी राहुल कुल. याचा आन्सर आहे ऑप्शन डी राहुल कुल. नंतरचा प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या विशेष हक्क समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए नमिता मुदडा, ऑप्शन बी रवी राणा, ऑप्शन सी रोहित पवार, ऑप्शन डी राम कदम. याचा आन्सर आहे ऑप्शन डी राम कदम. मित्रांनो, अशा चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या वाचनात काही चूक वाटल्यास क्षमा असावी.